नागपुर महानगर पालिका के अंतर्गत कार्यरत ठेका कर्मचारियों का काम बंद आंदोलन तीसरे दिन भी जारी है। विभिन्न लंबित आर्थिक मांगों को लेकर कर्मचारी लगातार आंदोलन कर रहे हैं। आंदोलनकारी कर्मचारियों का आरोप है कि पिछले 3 महीनों से एल और सीएल अवकाश का भुगतान नहीं किया गया है। वहीं पिछले महीने का वेतन भी अब तक उनके खातों में जमा नहीं हुआ है। कर्मचारियों का कहना है कि इस मुद्दे को लेकर ठेकेदार कंपनी के अधिकारियों के साथ बैठक हुई थी, लेकिन कोई ठोस निर्णय नहीं निकल पाया। इसी के विरोध में 11 जून से कर्मचारियों ने काम बंद आंदोलन शुरू किया, जो अब तीसरे दिन भी जारी है। कर्मचारियों का कहना है कि समय पर वेतन नहीं मिलने से उनके परिवारों पर आर्थिक संकट गहरा गया है और दैनिक खर्चों के साथ बच्चों की शिक्षा का खर्च उठाना भी मुश्किल हो रहा है। कर्मचारियों ने प्रशासन और संबंधित ठेकेदार कंपनी से तत्काल हस्तक्षेप कर लंबित वेतन और अवकाश की राशि का भुगतान करने की मांग की है। साथ ही चेतावनी दी है कि जब तक उनकी मांगे पूरी नहीं होती तब तक आंदोलन जारी रहेगा। आंदोलन का नेतृत्व पॉवर फंड वर्कर्स यूनियन के पदाधिकारी कर रहे हैं। अगोदर तर ह्या कंपनीचे नाव एजी इन्वारो होते, आता अँथोनी वेस्ट झालेला आहे आणि ह्या कंपनीमध्ये अगोदर इन्शुरन्स होते, त्यामध्ये खूप चांगले दवाखाने होते, पण ह्या वर्षी जो इन्शुरन्स आलेला आहे त्यामध्ये असं वाटते तो बोगस आहे। कोणताही कर्मचारी तिथे ट्रीटमेंट करायला गेला तर त्यांना वापस पाठवतो, इन्शुरन्स चालत नाही किंवा कॅशलेस इन्शुरन्स नाही आहे, तिथे पैसे भरावा लागतो आणि ते पैसे येण्यासाठी कमीत कमी 1-1.5 वर्ष लागून राहिला आणि काही लोकांचे तर पैसे आलेच नाही अजूनपर्यंत। त्यामुळे आमची समस्या ही आहे की आम्ही अशा परिस्थितीत काम करतो की जास्तीत जास्त आम्हाला हॉस्पिटलमध्ये जावं लागते आणि चांगल्या दर्जाचा इन्शुरन्स मिळाला पाहिजे, अशी सुद्धा आमची माग आहे। ती आमची माग अँथोनी वेस्टच्या कंपनीने पूर्ण केली पाहिजे। नागपूर महानगरपालिका मधील कंत्राटी कामगार कचरा संकलन मध्ये काम करत असलेले कामगार मागील 11 तारखेपासून संपावर आहे, काम बंद आंदोलन चालू आहे। आणि मेन म्हणजे मुद्दे असे होते की वार्षिक जे सुट्ट्या असते, वार्षिक सुट्ट्याची रोख मार्च टू एप्रिलचा हिशोब असते आणि तो मार्च टू एप्रिलचा हिशोब अजूनपर्यंत अद्याप कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ मिळाला नाही, त्याची रोख रक्कम मिळाली नाही व कालपर्यंत त्यांच्या सॅलरी जो मंथली सॅलरी येते ते पण नव्हती आली। आज तिसरा दिवस असून सुद्धा त्या सुट्ट्याच्या पैशावर अजूनपर्यंत निवारण झालेलं नाही आणि 3 दिवसापासून कचरा संकलनचं जे काही काम आहे ते थांबलेलं आहे। नागपूर शहरामध्ये जितकी काही गंदगी फैलत आहे, जितकी काही दुर्गंध वाढेल, जितका काही कचरा वाढेल, त्याचा दुष्परिणाम आरोग्यावर होणार व आरोग्य जे स्वच्छ दूत आहे त्यांच्याच रोखीची रक्कम, त्यांच्याच हक्काचे पैसे जर मिळत नसेल तर नागपूर महानगरपालिका यांनी दखल घ्यावी। कारण 3 दिवस झाले, 3 दिवसापासून आजही नागपूर महानगरपालिका ही दखल घेत नाहीये। ज्या कंत्राटदार कंपनीला कंत्राटी काम दिलेलं आहे ती कंपनी पण टाळाटाळ करत आहे। या सर्व समस्याबद्दल या कारणास आज तिसरा दिवस असून सुद्धा काम बंद आंदोलन सुरू आहे। अँथोनी वेस्ट कचरा कामगारांमध्ये जे रोष फैललेला आहे, कोणत्या खूपशा मागण्यासाठी ह्या मागण्या जोपर्यंत आमच्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत काम बेमुदत बंद राहील आणि तसंच काम बंद राहील। अँथोनी वेस्ट कंपनी ही जेव्हापासून आली आहे तेव्हापासून इथल्या वर्करला, लेबर्स, ड्रायव्हर्स यांना ना मास्क मिळालेला आहे, ना शूज, ना ग्लव्स एकदा देतात, ड्रेस सुद्धा नाही मिळालेले आहे। गेल्या जवळपास 7 वर्षापासून ही कंपनी आहे, डबल कंपनी आली, एजी इन्वायर होती आधी, आता अँथोनी वेस्ट झाली। तेव्हापासून 7 वर्षामध्ये फक्त 3 ते 4दा युनिफॉर्म मिळालेले आहे। त्याच्यानंतर स्टार्टिंगला ग्लव्स मिळालेले होते, तेव्हापासून आतापर्यंत ग्लव्स सुद्धा मिळत नाही। हर महिन्यात द्यायला पाहिजे, ते 6 महिन्यातून 7 महिन्यातून एकदा लेबरला ग्लव्स देतात, ड्रायव्हरला तर त्याची सुविधा पण नाही आहे।